संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा 42वा दीक्षांत समारंभ सोमवार दि 23 फेब्रुवारी 2026 रोजी 10:00 वाजता विद्यापीठ परिसर अमरावती येथे संपन्न होत आहे। मागील उन्हाळी 2025 मध्ये 746 परीक्षांचे संचालन करण्यात आले। या दीक्षांत समारंभामध्ये 42,317 पदविकांक्षींना पदवी व 255 पदविकांक्षींना पदविका प्रदान करण्यात येणार आहे। मानव विज्ञान विद्याशाखा 10,787, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा 7,913, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा 17,155 आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा 4,433। या व्यतिरिक्त स्वायत्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती 451, स्वायत्त शारीरिक शिक्षण महाविद्यालय HVPM अमरावती 852, स्वायत्त शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती 439, स्वायत्त प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च बडनेरा 177 व स्वायत्त PR. पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट अमरावती 110 इतक्या पदविकांक्षींना सुद्धा पदवी दिल्या जाणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी पत्रकार परिषदेत दिली। या दीक्षांत समारंभात विविध परीक्षांमध्ये स्पृहणीय यश संपादन केल्याबद्दल गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना 122 सुवर्णपदके, 22 रौप्यपदके व 24 रोख पारितोषिके असे एकूण 168 पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे। या दीक्षांत समारंभामध्ये देण्यात येणाऱ्या पदके पारितोषिकांसाठी मुले व मुलींमध्ये सर्वाधिक नेहरू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नेर परसोपंत येथील कु निकिता किशोर पुनसे या विद्यार्थिनीला सुवर्ण 06 व रोख पारितोषिक 01 आरते कला MK वाणिज्य व S. राठी विज्ञान महाविद्यालय वाशिम येथील कु पल्लवी बालकृष्ण राठोड या विद्यार्थिनीला सुवर्ण 05 व रौप्य 01, तर श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय शेगाव येथील कु तेजस्विनी विठ्ठल भक्त व विद्याभारती महाविद्यालय अमरावती येथील कु साईश्वरी सत्यजित इंदुरकर या विद्यार्थिनीला सुवर्ण 04 असे पारितोषिक घोषित झाले आहेत। 85 विद्यार्थ्यांना पदके देऊन गौरवान्वित केले जाणार असून यामध्ये मुली 67 तर मुले 18 आहेत, म्हणजे जवळपास 80% मुलींनी पदके प्राप्त केली आहेत। यापैकी 05 सुवर्ण, 01 रौप्य व 01 रोख पारितोषिक अशा 07 पदकांसाठी कोणीही पात्र ठरले नाहीत, म्हणजे जास्तीत जास्त पदके प्राप्त करणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या सर्वाधिक आहे। प्रथम 3 मध्ये मुलींनीच बाजी मारली आहे। ख्या अर्थाने ही महिलोन्नती आहे। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या 42व्या दीक्षांत समारंभामध्ये डॉक्टर कमल रामकृष्ण गवई यांना मानवविज्ञान विद्याशाखेंतर्गत राज्यशास्त्र विषयात वाङ्मय पंडित D.Litt. या सर्वोच्च पदवीने सन्मानित करण्यात येत आहे, असे देखील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा 42वा दीक्षांत समारंभ 23 फेब्रुवारी 2000 रोजी सकाळी 10 वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित केलेला आहे। या दीक्षांत समारंभाकरता प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या भारतीय सेनेचे माजी प्रमुख जनरल मनोज पांडे स्वतः उपस्थित राहणार असून ते दीक्षांत भाषण करणार आहेत। या समारंभाकरता आपल्या 5ही जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी ज्यांना पदके आणि पारितोषिके प्राप्त झालेली आहेत ते उपस्थित राहतील आणि सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते त्यांना पदके आणि पारितोषिके हे प्रदान केली जातील। या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने सर्व पदके प्राप्त पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो।